श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नम. एकाग्र चित्ते करती श्रवण, तिने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानाचे परमात्म साधन पथ सुलभ होतेसी. बोलणे असो या आत्मा वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याधरणे श्रवण करता स्वार्थ पाहिजे निश्चयी. प्रसिद्ध आनंद क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजनावर राहिली. कृष्णा तंटकी क्षेत्र पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोगी साधन. ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरूनी शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाचे धरुनी पोती. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकुनी. समुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदकाला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रावणी पडला तयाच्या. श्लोक ऐकताच ते समाधी लागली तयाची. श्रुत न राहिले देहाची. ब्रह्महृदी प्राणवायू आश्चर्य करती सकल जन. आसो झाली या काही वेळ समाधी उतरुनी तत्काळ. नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाभुजावरील मस्तकी ठेवले झडकरी. सददित आले अंतरी. हर्ष पोटू न सामावे. उठून या करती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती. रूप घेते मानवाचे. स्वामी कृपा आज झाली. तिने माझी इच्छा पुरवली. चित्ता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंद क्षेत्री. परतुनिया येती त्याची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली. दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोट परतली. घेतले समर्थाचे दर्शन. उभे करी कर जोडुनिया. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनिया नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयी. लोकी ध्यानता पावलासी. वरयोषिती पळुनी. तियेशी द्यावे जोडुनी. त्वरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजसी सुरभावनी. अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकल मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असुनी. विपरीत केवी करतील. परी अंतरी खून. यती तत्काळ जाणुनी. पाहू लागले अधोवंधन. शब्द एक न बोले तो तेव्हापासूनी. सिद्धी दिली जोडुनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भिसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपे झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केला जयाने. समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधले तत्वाचा. ऐसे वाटले त्याची चिंता. दर्शनाते पटला. स्वत्वकार्य परतुनी अंतरी. खदाग धितले श्रीच्या चकरी. मने मजवरी कृपा जरी. तरी खदाग हाती देतील. जाऊनी बसले दूर. श्रीनी जाणवले अंतर. याचे पाहुनी कर्मघोर. राजद्रोह मनसी. लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवाडीच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न झाले भले. ऐसे समर्थ दर्शिवले म्हणून न दिले खडाग करी. परी तो अभिमानी पुरुष खडाग घालूनी तयासी. आला परत स्वस्थानासी. झेंडा उभिरला बंडाचा. त्यातच तशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थीचे. असो स्वामींचे भक्त तात्या भिसे व्याख्यात. राहती अक्कलकोटात. राजश्रीत समाधार. माया पाश तोडूनी. दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी. करती आनंदे अस्माक एके दिवशी. भयभीत झाले मनसी. यमदूत दिसते दृष्टीशी. मृत्यू समय पटला. पाहुनी या विपरीत परी. श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला कुळदुरी. नवलपरी झाले. दीनवंदन होऊनी. दृढ घाटली मिटी चरणी. तात्या करती विनवणी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ. कृत्यादिशी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पैल तो वृक्ष दिसते. त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्या तत्वा.
स्पर्श येता करू नको ऐसे समर्थ बोलले. तोशी नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करते. ध्यानता थोर वर्णता बैलाप्रती धिरली मुक्ती. मरण चुकले तात्याचे ऐसी लीला असंख्य. वर्णू जाता वाढले ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्रसार मात्र इथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकट कथा समक्त. सदा परस्तो प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नम. जय जयाजी करुणाकारक. जय जयाजी यतिवरा. भक्त सज्जन सतापरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णता समर्थाचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघे. असो कोण एके दिवशी. इच्छा धरुनी मनसी. गृहस्थ एक दर्शनासी. समर्थाच्या पतला. करुणिया स्त्रीची स्तुती. माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वंदते. हस वंदने करुणी. फिकिरते देई खान. तेने पोषितले सर्व कामना. पक्वाने करुणी नाना. इच्छुत भोजन दिजे. गृहस्थे आज्ञा म्हणूनी. केले नाना पक्वाने. फकीर बोलवले पंचजन. जेवू घातले तयाने. फकीर तृप्त होऊनी जाती. उचित उरले पत्रावरीवरती. तेव्हा सर्व अज्ञापती. गृहस्थारे सत्वर. शेष अन्य करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शासक झाले ते वदा. मने यवन येती अपवित्र. त्याचे केसे घेऊ उशिष्ट. यतीमध्ये पावणे कष्ट. कळता सज्जना गोष्ट हे. आला मनी एक विचार. तो समर्थ कळला सत्वर. म्हणती या भाविक नर. कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साजिक. कोण भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक. येऊनी स्वामी समुख. स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून. भ्रमिष्ठ फिरे रात्रदिन. दिव्य मेळावयाचे साधन. त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ. म्हणती हे उचित घे त्वरित. ते निशंक मनात. पत्रावरी बसले. त्यासी बोलवले समर्थ. ते मुंबापुरी जाई त्वरित. सफल होती मनोरथ. दिव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला. तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटके लागला. द्रव्य मिळे म्हणून. प्रभात समयी एके दिनी. गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊनी एका घरापासी. समर्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडू घाई घाई. येई बाहेर येऊनी पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलवले तयाला. आसनावरी बैसला. 10,000 च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आणला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचिती. वारंवार श्रुती करता श्रोतगत स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नम. स्वामी चरित्र सारामृते. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखी निमित्ते वदले स्वामी राज. आता कळसा अध्याय 21वा. कृपा करुणी वंदवावा. हा ग्रंथ पूर्ण करावा. भक्तजन कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता. जड देह त्यागिनी तत्वाचा. गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण. सत्वर ते बहुधान. मास चैत्र कृष्ण पक्ष. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहर अवसर. चित्त करुणी एकाग्र. निगम झाले निज रूपे. षष्टचक्राते भेदुनी. ब्रह्मछदा छेदुनी. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते वदा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःखात झाले अंतरी. शोक करती नाना परी. तो वर्णला न जाय. अक्कलकोटचे जन समस्त. दुःखे करुणी अदक. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ. वेडला समुद्रासी. आसो स्वामीच्या अंती लीला. जना स्वमार्ग दाखवला. उदरले जलमृधाला. तो महिमा कोण वर्गी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम मांजारी. जन्म माझा झालासे. तेथीचे बाळपण गेले. आता कोपर्लीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयीन संप्रात. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम
ज्याचे शंकर शेट, ज्याच्या स्नेही झाला निकट, आश्रय दाते ते माझे, त्याची स्वामी चाकरी भक्ती, भावार्थ पूजन करती, दिवास उपजली चिंती, स्वामी चरित्र सार श्रवणाची, ते मजला सांगितले, ते स्वामी गुणानुभद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमती अत्याल्प, प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवस्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, इथे कथन केलेसे, श्री गुरु कर्दरी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी, तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीच महिमा वर्णला, तृतीय अध्यायी निश्चयी, स्वामींचा करावया छेद, आले दोन संन्यासी खल, तोची व्रत सखल, चौथ्या माझी वर्णले, मल्हारराव राजा बडऱ्यासी, त्याने नवया स्वामीसी पाठवले कारभार्यासी, पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दावला चमत्कार, तयाचे व्रत समग्र, सहाव्यात वर्णले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावर भक्ती झडली कोण प्रकारे, हे सातव्यात सांगितले, शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंध गृहस्थ, त्याने केले दुःखमुक्त, आठव्यात ते कथा, खर्चून या द्रव्य बहुत, त्यासी बांधिले समुद्र मठ, ते वर्णन समस्त नवव्यात केले, चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णले दशमाध्यायात, ते एकता पुनीत श्रोते होते सत्याची, 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी रूपी निरूपला, भक्तमार्ग निरूपून संकलित केले वर्णन, ते 14वा अध्याय पूर्ण, सत्कारक भाविक बसाप्पा तेली सद्भक्त, तो केसे झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णली, हरिभाऊ मराठे, अध्यायी केसे झाले स्वामी भक्त, 16वा 17वा, त्यात निश्चित व्रत त्याचे वर्णले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात व्रत याचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णले, 19व्यात, सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धारले, त्यासी आले भाग्यपूर्ण, तोची केले वर्णन, 20व्यात निर्धारले, स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णले, ग्रंथप्रयोजी कविव्रत निवडले, पूर्ण केले स्वामी चरित्र, शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवारी वद्द त्रयोदशीच, पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिव्रता, वंदुनी त्या उभयांता, ग्रंथ समाप्त केलासे, स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्याचे आयुराग्य अपार, संपत्ती प्राप्त होई, याचे वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भाव सागर तरुणी अंती, मोक्षपद मिळे तया, अंगी सर्वदा विनय असो, व्यथा अभिमान तो नसो, सर्व विद्यासार गौसो, भक्त श्रेष्ठा लागोने, ज्याच्या कारणे ग्रंथ राहिला, जोही प्रसिद्ध आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था, स्वामी चरित्र सुंदर अध्याय, त्याची कुसमे वाचुनी, सुंदर माळा करुनी, घाला घेऊनी विष्णू कवी, आपल्या कंठी तत्काळ घालुनी, स्वामी चरणी भक्ती भाल, द्वादित त्याच्या प्रतीकपाल, करावा बाळ आपुले, इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा सदा परस्तो भाविक भक्त, 19वा अध्याय गोडा, श्री स्वामी चरणामस्तु, शुभम भवतु, इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.